नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत वर्ग 12वा विषय इंग्रजी 3.6 ग्रुप डिस्कशन याचे लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन या ठिकाणी आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. A group discussion is a formal discussion conducted on a topic among a group of 10 to 12 participants. की ग्रुप डिस्कशन हे एक औपचारिक डिस्कशन असते, औपचारिक चर्चा असते. एखाद्या विषयावर घडून आणलेली जी औपचारिक चर्चा आहे त्याला आपण ग्रुप डिस्कशन म्हणतो. आता ही जी औपचारिक चर्चा आहे, ही औपचारिक चर्चा ही 10 जणांच्या किंवा 12 जणांच्या ग्रुपमध्ये घडून आणलेली असते. द पार्टिसिपंट्स ॲनालाइज द टॉपिक फ्रॉम देअर रिस्पेक्टिव्ह अँगल्स अँड प्रेझेंट देअर व्ह्यूज अँड ओपिनियन्स. की त्यामध्ये जे पार्टिसिपंट म्हणजे सहभागी असलेले लोक आहेत किंवा विद्यार्थी आहेत तर ते त्या टॉपिकचं ॲनालिसिस करतात, त्या दिलेल्या मुद्द्याचं विश्लेषण करतात. आता हे जे विश्लेषण असतं हे विश्लेषण ते त्यांच्या अँगलनं करतात की एखाद्या टॉपिककडं बघण्याचा त्या विद्यार्थ्याचा किंवा त्या पार्टिसिपंटचा कसा अँगल आहे, कसा दृष्टिकोन आहे, त्या दृष्टिकोनानं ते त्याचं ॲनालिसिस करतात आणि आपले जे व्ह्यूज आहेत, आपले मतं आहेत, आपले ओपिनियन्स आहेत ते प्रेझेंट करत असतात, सादर करत असतात. द ग्रुप इज गिवन अ टॉपिक. की ग्रुपला एक टॉपिक दिला जातो. दे कंटेम्प्लेट ऑन इट फॉर अ फ्यू मिनिट्स अँड देन स्टार्ट डिस्कशन्स. की त्यावर थोडंसं विचारमंथन करून ते यावर चर्चा सुरू करतात. द डिस्कशन इज युजली फॉर 10 to 15 मिनिट्स. की ही जी चर्चा असते ही चर्चा 10 ते 15 मिनटापर्यंत चालते. एक्सपर्ट्स लिसन टू द मेंबर्स अँड इव्हॅल्युएट देम. की त्या ठिकाणी असलेले जे एक्सपर्ट आहेत, जे विशेषज्ञ आहेत, तर या सर्व मेंबर, या सहभागी सदस्यांचं जे काही म्हणणं आहे ते या ठिकाणी ते ऐकून घेतात आणि त्याला इव्हॅल्युएट करण्याचं काम करत असतात. ग्रुप डिस्कशन्स आर युजली हेल्ड ऑन टॉपिक्स ऑफ 4 काइंड्स. की हे जे ग्रुप डिस्कशन असतात हे 4 प्रकारच्या टॉपिक्सवर, 4 प्रकारच्या मुद्द्यांवर घडवून आणले जातात किंवा घडतात. पहिला आहे फॅक्च्युअल. आता फॅक्च्युअलमध्ये काय आहे? फॉर एक्झाम्पल, प्लास्टिक्स शुड बी बॅन्ड. आणि दुसरं आहे सोशल. आता फॅक्च्युअल म्हणजे काय? जे फॅक्ट आहे त्या फॅक्टवर आधारित फॅक्च्युअल आहेत. त्यानंतर सोशल ऑर पॉलिटिकल इश्यू. की एखादा सामाजिक किंवा राजकीय मुद्दा. फॉर एक्झाम्पल, मॉरल पॉलिसिंग या मुद्द्यावर डिस्कशन घडून आणलं जाऊ शकतं. सी आहे तिसरा प्रकार, ॲबस्ट्रॅक्ट. फॉर एक्झाम्पल, कन्सायन्स. की ॲबस्ट्रॅक्ट जे गूढ आहे तर गूढ अशा संकल्पनेवर सुद्धा चर्चा घडवून आणली जाऊ शकते. आणि डी आहे केस स्टडी. केस स्टडी बेस्ड. की केस स्टडीवर आधारित आपल्याला चर्चा घडून आणता येते. वेअर द ग्रुप discusses a case study and analyzes it or offers solutions. की ज्या ठिकाणी ग्रुप या केस स्टडीचा अभ्यास करतात, अभ्यास म्हटल्यापेक्षा त्याच्यावर चर्चा घडून आणतात, त्याचं विश्लेषण करतात आणि त्यावर सोल्युशन सांगत असतात, उपाय सांगत असतात. ग्रुप डिस्कशन्स आर वन ऑफ द इफेक्टिव्ह इंटरॅक्टिव्ह मेथड्स ऑफ क्लासरूम लर्निंग. की ग्रुप डिस्कशन ही जी काय आहे की जी क्लासरूम लर्निंग आहे, या क्लासरूम लर्निंगमधील अत्यंत प्रभावकारी इंटरॅक्टिव्ह मेथड म्हणून ग्रुप डिस्कशनचा समावेश होतो. दे आर यूज टू सिलेक्ट कॅन्डिडेट्स फॉर डिफरंट कोर्सेस ऑर फॉर जॉब्स बाय एम्प्लॉयर्स. की या ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या कोर्सेससाठी योग्य असे उमेदवार निवडण्यासाठी याचा वापर होतो. त्याचबरोबर
नोकरीसाठी योग्य उमेदवार निवडण्यासाठी सुद्धा ग्रुप डिस्कशनचा वापर होतो. दे आर यूज टू गॉज whether a candidate possesses certain skills required for pursuing a particular course or job that involves working in groups, giving opinions and solve problems together to achieve common goals. मग या ग्रुप चर्चेतून किंवा ग्रुप डिस्कशनमधून ते काय पाहतात की हा जो कॅन्डिडेट ज्याची आपण निवड करणार आहोत, तर याच्यामध्ये या जॉबसाठी किंवा या कोर्ससाठी आवश्यक असणारे स्किल्स म्हणजे कौशल्य आहेत का. असे कौशल्य की ग्रुपमध्ये काम करणे, समूहात काम करणे, मत देणे, आपले मतं देणे, आपले मतं कळवणे, प्रॉब्लेम सॉल्व करणे, समस्येचं निराकरण घडून आणणे आणि ते समस्येचं निराकरण एकत्रित राहून कशा पद्धतीने घडून आणता येईल त्यावर विचार करणे. आणि हे जे समस्येचं निराकरण एकत्र राहून घडून आणणे आहे, यातून जे कॉमन गोल आहेत, जे ध्येय आहेत, समान ध्येय आहेत, या समान ध्येयांना अचीव करणे, त्यांना मिळवणे, या सगळ्या क्वालिटी त्यामध्ये आहेत का हे जाणून घेण्यासाठी, हे बघण्यासाठी ग्रुप डिस्कशनचा वापर केला जातो. द कॅन्डिडेट्स आर टेस्टेड फॉर देअर नॉलेज अँड कम्युनिकेशन स्किल्स ॲज वेल ॲज देअर ॲबिलिटी टू वर्क ॲज अ पार्ट ऑफ a group and to lead other towards conclusions and solutions. की यामध्ये जे कॅन्डिडेट आहेत, जे उमेदवार आहेत, त्यांचं जे ज्ञान आहे हे टेस्ट केलं जातं, त्याची चाचणी घेतली जाते. त्यांचं ज्ञान निव्वळ ज्ञानच नाही तर जे कम्युनिकेशन स्किल आहे हे कम्युनिकेशन स्किलसुद्धा त्या ठिकाणी तपासलं जातं. याचबरोबर एखाद्या ग्रुपमध्ये काम करण्याची त्यांची क्षमता किंवा एखाद्या कन्क्ल्युजनपर्यंत, निष्कर्षापर्यंत किंवा सोल्युशनपर्यंत म्हणजे उपायापर्यंत ते त्या गोष्टीला कशा पद्धतीने नेऊ शकतात हेही या ठिकाणी चेक केलं जातं. वन शुड बी एबल टू यूज हिज अंडरस्टँडिंग ऑफ अ सब्जेक्ट टू गिव्ह ओपिनियन ऑन इट अँड सपोर्ट हिज आयडियाज विथ लॉजिकल आर्ग्युमेंट्स. आता एखाद्या व्यक्तीला जो ग्रुप चर्चेमध्ये, ग्रुप डिस्कशनमध्ये सहभागी होत आहे, अशा व्यक्तीला त्या विषयाची किंवा त्या विषयाचं आकलन होणं फार महत्त्वाचं आहे. जर त्याला त्या विषयाचं आकलन झालं तर तो काही मत देऊ शकेल किंवा त्या आयडियाज जे आहेत, ज्या कल्पना आहेत, या कल्पनेला तो पाठिंबा देऊ शकतो. आणि हा पाठिंबा लॉजिकल आर्ग्युमेंट याच्या सहित असेल की एक तार्किक अशा पद्धतीचे आर्ग्युमेंट देऊन एखाद्या मुद्द्याला सपोर्ट तेव्हाच आपल्याला करता येतो जेव्हा आपल्या त्या विषयाबद्दल आपल्याला आकलन होतं, तो विषय आपल्याला कळतो, त्याच वेळेस आपण काहीतरी आर्ग्युमेंट त्या बाबतीत देऊ शकतो. सिन्स कम्युनिकेशन इज टू वे प्रोसेस, की कम्युनिकेशन संवादाची प्रक्रिया कशी आहे, हे टू वे प्रोसेस आहे, दोन्हीकडून चालत असते की एकाच बाजूनं कम्युनिकेशन होत नाही. It is important that besides speaking, one listens to the participants in the group discussion and respond to their ideas or take them forward. की ग्रुप डिस्कशनमध्ये निव्वळ बोलणं हेच महत्त्वाचं नाही, तर बोलण्याच्या पलीकडे जो पार्टिसिपंट आहे या पार्टिसिपंटनं बाकीच्या पार्टिसिपंटचं ऐकून घेतलं पाहिजे. त्यांच्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पनांना रिस्पॉन्ड केलं पाहिजे, त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे किंवा त्या कल्पनांना पुढे नेण्याचं काम या पार्टिसिपंटनी केलं पाहिजे. यू कॅन कॉन्ट्रीब्यूट टू अ ग्रुप डिस्कशन इन सम ऑफ द फॉलोइंग वेज. की या ग्रुप डिस्कशनला तुम्ही तुमचं योगदान देऊ शकता खालील काही मार्गांनुसार. हेल्पिंग इट स्टार्ट, की याला आपल्याला सुरुवात करायची आहे. गिविंग डिरेक्शन टू इट, आणि एकदा या चर्चेला, ग्रुप डिस्कशनला सुरुवात केल्याच्यानंतर याला एक योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करायचा आहे. मेकिंग शुअर दॅट एव्हरीवन्स व्ह्यू आर हर्ड, याची खात्री करावी लागेल की प्रत्येकाचे जे मतं आहेत ते मतं आपण ऐकली. अँड थॉट अबाउट सो दॅट
द ग्रुप मूव्स टुवर्ड्स सम काइंड ऑफ ॲग्रीमेंट. आणि त्यांचे जे विचार आहेत ते विचार मतं आपल्याला ऐकावे लागतील आणि त्यामुळंच हा जो ग्रुप आहे हा ग्रुप समोर जाईल आणि काहीतरी त्यांच्यामध्ये सहमती निर्माण होईल. अँड क्लोजिंग इट विथ अ समरी ऑर अ कन्क्ल्युजन. आणि या ग्रुप चर्चेला बंद करत असताना एक त्याचा सारांश किंवा निष्कर्ष, या निष्कर्षाने त्याला बंद करायचं आहे. द लँग्वेज ऑफ ग्रुप डिस्कशन, की ग्रुप डिस्कशनची लँग्वेज, ग्रुप डिस्कशनची भाषा कशी असावी. हिअर आर सम एक्सप्रेशन्स यू कॅन यूज टू परफॉर्म डिफरंट फंक्शन्स ड्युरिंग अ ग्रुप डिस्कशन्स. की या ठिकाणी काही एक्सप्रेशन्स दिलेले आहेत जे तुम्ही ग्रुप डिस्कशनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वापरू शकता, की ज्यांचे वेगवेगळे कार्य आहेत. पहिलं आहे एक्सप्रेसिंग ओपिनियन्स. ज्यावेळेस तुम्ही मत मांडत असता त्यावेळेस कोणकोणते एक्सप्रेशन वापरायचे, तर ते आहे आय बिलीव्ह, आय थिंक, कुड आय मेक अ पॉईंट प्लीज, इन माय ओपिनियन, इट सीम्स टू मी. की अशा पद्धतीचे एक्सप्रेशन्स वापरून आपले मत आपण त्या ठिकाणी व्यक्त करू शकतो. एक्सप्रेसिंग ॲग्रीमेंट, की तुम्ही एखाद्याच्या मताशी किंवा कल्पनेशी सहमत असाल तर मग कोणकोणते एक्सप्रेशन वापरायचे, तर ते आहेत ॲब्सोल्युटली, त्यानंतर यू आर राईट, त्यानंतर आय फुल्ली ॲग्री विथ. हे काही एक्सप्रेशन आहेत जे ॲग्रीमेंटसाठी आपण या ठिकाणी दर्शवतो, सहमतीसाठी दर्शवतो. एक्सप्रेसिंग डिसॲग्रीमेंट, की तुम्ही एखाद्या मताशी किंवा कल्पनेशी किंवा त्या विधानाशी सहमत नाही आहात ग्रुप डिस्कशनमध्ये, तर त्यावेळेस काही एक्सप्रेशन आहेत जे आपल्याला या ठिकाणी वापरायचे आहेत आणि ते आहेत आय एम अफ्रेड आय डोंट ॲग्री विथ, आय एम सॉरी बट आय सी इट अ लिटिल डिफरंटली, I can see your point, but you may have something there, but I respect your point of view, but I'm sorry, I can't go along with you on. हे डिसॲग्रीमेंट म्हणजे ज्याला आपण असहमती म्हणतो, हे असहमती दर्शवण्यासाठी एक्सप्रेशन वापरतात. त्यानंतर सजेस्टिंग, काहीतरी सुचवायचं आहे, तर त्यावेळेस कोणते एक्सप्रेशन वापरायचे, तर त्यावेळेस आपण वापरू आय थिंक वी शूड, की मला वाटते आपण असं केलं पाहिजे. त्यानंतर व्हाय डोंट वी, लेट्स, कुडंट वी, डोंट यू थिंक वी कुड. त्यानंतर आपण पाहूयात आस्किंग फॉर ओपिनियन, की एखाद्याचं मत जर विचारायचं असेल तर मग कोणकोणते एक्सप्रेशन वापरता येईल, तर ते हे वापरता येईल व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन, व्हॉट डू यू फील अबाउट, आय वंडर व्हॉट डू यू थिंक अबाउट, आय लाईक टू नो युअर स्टँड ऑन. त्यानंतर आहे इंटरप्टिंग, की आपल्याला हस्तक्षेप करायचे आहे, तर त्यावेळेस कोणते एक्सप्रेशन वापरता येईल बघा. आय एम सॉरी टू इंटरप्ट बट, याला आपण काय म्हणू की आय एम सॉरी टू इंटरप्ट बट. त्यानंतर एक्सक्यूज मी, कुड आय ॲड समथिंग प्लीज. आणखी एक एक्सप्रेशन वापरता येईल दॅट्स ट्रू, सॉरी बट. आता हे झालं इंटरप्शन करताना, इंटरप्टिंग करताना. त्यानंतर हँडलिंग इंटरप्शन्स, जर आपल्या वाक्यामध्ये किंवा आपल्या कल्पनेमध्ये, आपल्या स्टेटमेंटमध्ये कोणी इंटरप्ट करण्याचा प्रयत्न करत असेल तर हे इंटरप्शन कसं हाताळायचं, तर त्या ठिकाणी दिलेलं आहे जस्ट अ मोमेंट प्लीज, कुड आय फिनिश व्हॉट आय एम सेईंग, इफ यू वूड जस्ट लेट मी फिनिश, कुड यू वेट फॉर अ मिनिट प्लीज.
अशा पद्धतीने हाताळता येतात. जे काही हस्तक्षेप आहेत ते, इंटरप्शन्स आहेत ते. देन कन्क्लूड करायचं तुम्हाला, त्याचा समारोप करायचा, त्याचा निष्कर्ष काढायचा आहे. तर त्यावेळेस टू समराईज or conclude, we can conclude by saying, let's run quickly through the main ideas before concluding the discussion. की काय करायचे, लेट्स रन क्विकली थ्रू द मेन आयडियाज बिफोर कन्क्लुडिंग द डिस्कशन. की डिस्कशन कन्क्लूड करण्याच्या अगोदर, त्याचा समारोप करण्याच्या अगोदर ज्या महत्त्वाच्या आयडिया आहेत त्या महत्त्वाच्या आयडियांमधून त्यांच्यावर एक नजर फिरवायची आहे. आता या ठिकाणी एक सॅम्पल ग्रुप डिस्कशन दिलेलं आहे. तर ते सॅम्पल ग्रुप डिस्कशन आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिले ग्रुप डिस्कशनमध्ये कोण कोण आहे बघा. इव्हॅल्युएटर आहे मनीषा, अनामिका, जॉन, अनामिका, अनन्या, जॉन, अनामिका. म्हणजे हे जे काही कॅरेक्टर आहेत, मनीषा, हे काही महत्त्वाचे कॅरेक्टर्स आहेत. आता ह्या कॅरेक्टर्सच्यामध्ये ग्रुप डिस्कशन झालं आहे. तर हे ग्रुप डिस्कशन इंग्लिशमधून झालेले आहेत. तर त्याच्यामुळे ते ग्रुप डिस्कशन जसंच्या तसं तुमच्यासमोर प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो आहे. इव्हॅल्युएटर, यू हॅव ऑल बीन गिवन अ फ्यू मिनिट्स टू थिंक ऑन युअर टॉपिक फॉर टुडेज ग्रुप डिस्कशन, विच इज, डू यू थिंक टीनेजर्स शुड बी गिवन अ सेपरेट मोबाईल फोन? You may now begin the discussion. Who would like to start? Manisha, I think the topic of this discussion is very relevant to all of us here. As teenagers, we are so fond of our mobile phones and its different features that have become irresistible to us. I feel mobile phones are quite necessary. They are quite helpful for educational purpose. We can get support for their various subjects just at the click of a button. Anamika, I also agree with Suhasini because nowadays people use smartphones and they can get access to any information they want, like travel information, recipes, courses, colleges, etc. John, yes, I would like to add to it. I don't think students use the mobile phones only for seeking useful information. They use it for entertainment too. They listen to songs, watch movies, etc. I am afraid they see unsuitable things too. Moreover, they spend long hours on a phone. Anamika, yes, Deepak, you are absolutely right. But I think parents have made them aware of the abuses of the mobiles and they are mature enough to understand how to use the mobile phones productively. Ananya, yes, all this is true, but don't you all agree that they do see unwanted things and waste their time in things not suitable for their age group? John, I agree with what Manjula says. It is sheer wastage of time, money and energy. Anamika, I feel that most of the students have forgotten the basic use of mobile phones. They have to travel long distances for tuitions and other purposes. The parents can keep a track of their children. That is the main reason why parents have given them mobiles. John, yes, but the students have become lazy. They lack concentration. They don't read books. The phone keeps ringing and disturbs them now and then. Manisha, parents, institutions block some sites so that students are not able to view unwanted material. The risk is there, but with advantages, there are disadvantages too. Evaluator, all right, everyone, your time is nearly up. Could someone conclude, please? John,
Taking the points into consideration, mobile is a good and useful tool, but a time period should be allotted to the students to use mobile so that students do not become couch potatoes. Eye problems, posture problems, psychological problems have increased. They sometimes become violent if mobile phones are taken away from them. They can use these phones, but they should be made to use them judiciously. की हे होतं सॅम्पल ग्रुप डिस्कशन. हे मी इंग्रजीमध्ये वाचण्याचा किंवा कंटिन्युअसली सांगण्याचा एकच अर्थ आहे की ग्रुप डिस्कशन कशा पद्धतीचं असावं याचं सॅम्पल, याचं एक उदाहरण म्हणून या ठिकाणी हे देण्यात आलेलं आहे, जे मी तुमच्यासमोर जसं तसं प्रोड्यूस केलं. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलचे सर्वच व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, गरजू विद्यार्थ्यांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. काय अडचण असेल, काही सजेशन असेल, काही इन्फॉर्मेशन असेल, रिप्लाय द्यायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल